आज आपण कडधान्याची माहिती घेऊ। इथे आपण काही कडधान्य जमा करून ठेवलेले आहेत। एकेका विद्यार्थ्यांनी एकेका कडधान्याची नावे सांगायची। आता शिवन्या सोयाबीन, चवळी, राजमा, मसूर, हरभरे, मटकी, मूग, उडीद, शेंगदाणा, तूर, वटाणा। वटाणा दोन प्रकारचे असतात, हिरवे पण वटाणे असतात। आता आपण कडधान्याची माहिती घेऊ। तर आराध्या, कडधान्य कशास म्हणतात बाळा? कडधान्य शेंगापासून येतात, यापासून आपण डाळी बनवू शकतो। कडधान्याची पाने, कडधान्याच्या पिकांची पाने कशी असतात सांग प्राची? कडधान्याच्या पिकांची पाने पसरट असतात। आता माझ्याकडे भुईमुगच्या शेंगाचं पान आहे बघा, हे सुकलेलं आहे पण त्याचं पान आहे। पान हे पसरट आहे आणि मधोमध एक सीर गेलेली असते आणि बाजूला छोट्या छोट्या शिरा असतात। कडधान्यांच्या बिया कशा प्रकारच्या असतात? कडधान्य बियांचे दोन समान भाग होतात। हां, शाबास। कडधान्याच्या बियांचे दोन समान भाग होतात। माझ्याकडे आता हे शेंगदाणा कडधान्य आहे, त्याचे आपल्याकडे दोन समान भाग होतात। बरं, सर्वांचेच आता हे मसुरीचे दोन समान भाग झालेले आहेत। कडधान्यांचा आपल्या शरीरासाठी काय फायदा होतो? कडधान्याचा खूप जास्त लोह, प्रथिने, खनिजे असतात, त्यामुळे जास्त फायदा होतो। कडधान्यांच्या मुळा कशा प्रकारचे असतात? कडधान्यांची मुळे छोटी असतात व त्याची मुळे छोटी छोटी असतात। कडधान्याचे मुळे तोटमूळ असतात। आता माझ्याकडे हरभऱ्याचं एक झाड आहे आणि ह्याचं एक हे सोटमूळ म्हणजे लांब असते, ते व्यवस्थित उपसता आले नाहीत आणि ह्याच्या बाजूला असे छोटे छोटे मुळं असतात आणि ह्या मुळावरती ना छोट्या छोट्या असं गाठी असतात। कडधान्यांच्या पिकांचा पर्यावरणाशी काय फायदा होतो? कडधान्याच्या मुळाच्या गाठीत ॲझोटोबॅक्टर प्रकारचे जीवाणू असतात। ते जीवाणू नायट्रोजन जमिनीत आणतात। शाबास। जमिनीत नायट्रोजन जमा होत नाही, हवेमध्ये नायट्रोजन असते आणि हे ॲझोटोबॅक्टर जीवाणू हवेतील नायट्रोजन जमिनीत आणतात। कडधान्य कशा प्रकारे खाल्ल्याने अधिक फायदा होतो? मोड आणून खाल्ल्यामुळे जास्त फायदा होतो। शाबास। बघा, मूग आपण इथं हे मटकी आहे, हे मूग आहेत, ह्याला मोड आणून खातो, त्याच्यामुळे जास्त फायदा होतो। शाबास। समजलं ना सर्वांना?